नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. आणि प्रेक्षकांनो, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण ठरलं तर मग या मालिकेचे डेली ट्विस्ट जे आहे ते आपण पाहत असतो. प्रेक्षकांनो, आजच्या भागामध्ये ठरलं तर मग या मालिकेचा आजचा भाग म्हणजेच मंडळींनो 7 एप्रिलचा भाग आपण पाहत आहोत. तर प्रेक्षकांनो, सुरुवातीला तुम्ही पाहत असाल की अस्मिता ही डॅडला जॉब विचारण्यासाठी आलेली आहे आणि त्यावेळेस डॅड म्हणतात की माझं फायनान्शियल लोनसाठी मी त्या बँकेमध्ये एरजाऱ्या चालू असतात. त्यावेळेस बघा इथे अस्मिता म्हणते की काहीही करून मला माझं अकाउंट जे आहे ते ॲक्टिव्ह करून पाहिजे. आणि त्यावेळेस डॅड जे आहेत ते म्हणतात की अस्मिता मला सांग, हे जे व्हिडिओ आहे तो तुला कसा भेटला, म्हणजे तू माझ्या पाळतीवर होतीस का? असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणतो की अस्मिताई हा व्हिडिओ दरवाजा बाहेरून काढलेला आहे, म्हणजे कोणीतरी डॅडवर पाळत ठेवून असेल. असं म्हटल्यानंतर बघा इथे अस्मिता म्हणते की त्याचं मला काहीही घेणं देणं नाही, तो विषय सोडा. तुम्ही मला हे सांगा की तुम्ही मुद्दाम होऊन माझं जे अकाउंट आहे ते फ्रीज केलेलं आहे. आणि त्यावेळेस बघा ती म्हणते की काहीही करून मला माझं अकाउंट ॲक्टिव्ह झालेलं पाहिजे. मग त्यावेळेस डॅड म्हणतात की अस्मिता मला माहिती आहे मी माझ्या कामाबरोबर तुझ्याही कामाचा फॉलोअप घेत आहे, परंतु तू कोणत्या डोक्याला जातेस अगं, काय बोलतेस, तुझं तुला तरी कळतंय का? आणि त्यावेळेस डॅड म्हणतात की तुला माहिती आहे ते तुझं अकाउंट का फ्रीज झालं याचं कारण तुला ऐकायचं आहे. मग त्यावेळेस बघा अस्मिता म्हणते की ऑफकोर्स मला त्याचं कारण नक्कीच ऐकायचं आहे. आणि त्यावेळेस प्रताप सांगतात की त्या अकाउंटवरून एकदा 3 लाख 4 लाख 5 लाख 2 लाख अशा मोठमोठ्या अमाऊंट काढलेल्या आहेत. आणि त्यामुळे बघ बँकेला त्या अकाउंटवर संशय आलेला आहे आणि त्यामुळे त्यांनी अकाउंट तुझं जे आहे ते डिॲक्टिव्ह केलेलं आहे, फ्रीज केलेलं आहे. असं म्हटल्यावर बघा येथे प्रताप म्हणतात की तुझं बोलून झालं असेल तर मी तुला एक प्रश्न विचारू का? अस्मिता मला सांग, तुझ्या अकाउंटवर एवढी मोठी मोठी अमाऊंट कुठे गेली आणि तू एवढे पैसे कुठे खर्च केलेस? असं म्हटल्यानंतर अस्मिता म्हणते म्हणजे डॅड आता मी पैसे कुठं खर्च केले हेही मी तुम्हाला सांगायचं आहे का? असं म्हटल्यावर बघा कल्पना लगेच तिच्याकडे येते आणि त्यावेळेस ती म्हणते की हो, आम्हाला कळायला पाहिजे की तू पैसे कुठं खर्च केलेस, कारण ते पैसे तुझ्या कमाईचे नाही आहेत. असं म्हटल्यावर प्रेक्षकांनो इथे अस्मिता म्हणते की आई बाबा माझे पैसे, माझं लग्न झाल्यापासून मी त्या अकाउंटवरचे पैसे खर्च केलेले नाहीत आणि तेव्हापासून सगळा खर्च जो आहे तो माझा सचिननं उचललेला आहे. आणि त्यामुळे त्याचं लोन फेडण्यासाठी मी माझे पैसे त्याला वापरण्यासाठी दिले. आणि मग काय झालं, मी माझे पैसे त्याला दिले म्हणजे कुठं बिघडलं, काय झालं एवढं? असं म्हटल्यानंतर बघा प्रेक्षकांनो इथे सायली अस्मिताला समजून सांगते आणि ती म्हणते की अस्मिताताई तुमच्या बाळाच्या भविष्यासाठी अशी उधळपट्टी करणे बरे नाही आणि तुमच्या बाळाच्या फ्युचरसाठी तुम्ही पैसे साठवून ठेवलेच पाहिजे. आणि प्रेक्षकांनो बघा त्यावेळेस अर्जुन म्हणतो हो, आणि आता तुझा नवरा काहीही कमवत नाही आणि त्याच्याकडे काहीही पैसे नाहीत, तो बाळाची काळजीसुद्धा घेऊ शकत नाही. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे अस्मिता म्हणते की अर्जुन तू जरा शांतच बस. असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो की नाही, मी कधी शांत बसणार नाही, कारण सांग ना काय करू शकतो तुझा नवरा? अगं तो साधे कपडेसुद्धा घेऊ शकत नाही तुझ्या बाळासाठी आणि तुझ्या बाळाच्या फ्युचरसाठी तो काय करणार आहे? आणि आता तर त्याच्या हातात नोकरीसुद्धा नाही. असं म्हटल्यावर बघा सचिनला राग येतो आणि तो म्हणतो की अर्जुन तू माझ्यावर नको ते आरोप करू नकोस. असं म्हटल्यावर अर्जुन त्यालाही तडकीफड बोलतो आणि तो म्हणतो की सांग की तू तुझ्या बाळासाठी काय करणार आहेस, काय केलंयस तू आजपर्यंत? अरे साधे कपडे घेण्याचे सुद्धा पैसे नाही आहेत तुझ्याकडे, तू काय करणार बाळाच्या भविष्यासाठी? असं म्हटल्यावर प्रेक्षकांनो इथे कल्पना म्हणते की सचिन तू आम्हाला जास्त काही बोलायला लावू नकोस आणि आम्हाला आता कळून चुकलंय की तू बाळाच्या भविष्यासाठी काहीही करू शकणार नाहीस. आता प्रेक्षकांनो इथे सचिनच्या डोक्यामध्ये विचार चालू होतो आणि सचिन म्हणतो की या अस्मीने माझं नाव कशाला घेतलं असेल आणि तिनंच मला अडकवलं, आता मला माझा ड्रामा चालू करायला पाहिजे. आता प्रेक्षकांनो इकडे दुसरीकडे बघा तन्वी ही जेलमध्ये महिपत आणि नागराजला भेटायला आलेली आहे आणि त्यावेळेस ती त्यांना हात जोडून सांगते की प्लीज मला वाचवा आणि आता मला काहीही सहन होत नाही किंवा मी आता थकली आहे. असं म्हटल्यानंतर महिपत म्हणतो की नाग्या आपली बबली थकली रे. असं म्हटल्यावर ती म्हणते खरंच मी हारली आहे. असं म्हटल्यावर परत बघा इथे नाग्या म्हणतो की महिप्या अरे आता बबली हारली आहे. असं म्हणून हे दोघंही तिची थट्टा मस्करी करायला लागतात. प्रेक्षकांनो आता त्यावेळेस इथे महिपत म्हणतो की
बबली तुझा तोरा एकदम गायबच झाला, काय झालं? त्यावेळेस बघा इथे प्रिया हात जोडून त्यांना सांगते की मला तुमच्या मदतीची गरज आहे. असं बोलल्यानंतर नागराज म्हणतो की महिप्या आता आपल्याकडे कॅमेरा पाहिजे होता, या बाई अशी माफी मागतायत आणि असं हात जोडून आपल्याशी बोलतायत, याची फ्रेम करून भिंतीवर टांगली असती. आता प्रेक्षकांनो इथे प्रिया ही त्यांच्यासमोर हात जोडून त्यांना म्हणते की सायली आणि अर्जुनने माझं जीणं मुश्किल करून टाकलेलं आहे. त्या दोघांकडे माझे तन्वी नसल्याचे सर्व काही पुरावे आहेत आणि मला तर असं वाटतंय की सदामैना हे दोघेही त्यांच्याकडे असतील. आणि आता जर सदामैना माझे आणि किल्लेदारांचे DNA टेस्ट करून ते अर्जुन सायलीसमोर आणणार आणि मग नंतर सगळ्या किल्लेदार आणि सुभेदार फॅमिलीला माहीत होणार की मी तन्वी नाही आहे, आणि त्यामुळे हे माहीत न होण्यासाठी मला तुमच्या दोघांची मदत हवी आहे. त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो महिपत म्हणतो की बोलत राहा आम्ही ऐकतोय. असं म्हटल्यानंतर प्रिया म्हणते की मला तुमच्या मदतीची खूप गरज आहे. आणि त्यावेळेस बघा इथे नागराज म्हणतो की प्रिया तू आजकाल खूपच विनोदी झाली आहेस, तुला वाटलंच कसं की आम्ही तुझी मदत करू? यावेळेस बघा इथे प्रिया म्हणते की तुम्ही माझी मदत करायलाच पाहिजे, कारण जर तुम्ही माझी मदत केली तर तुमचा खूप मोठा फायदा होईल, मी एका आठवड्याच्या आत तुम्हाला बाहेर काढेल. मग यावेळेस महिपत म्हणतो की काय ग बबले, तू आम्ही तुरुंगात आल्यानंतर वकील झाली का काय? त्यावेळेस बघा प्रिया म्हणते की अण्णा सर तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, तुम्ही इथे बाहेर असून साक्षीने तुमच्यासाठी काहीच केलेलं नाही, पण मी तुमच्यासाठी एक वकील बघून ठेवलेला आहे. आणि त्यावेळेस बघा इथे नागराज म्हणतो की काय तन्वी अगं किती थापा मारशील, मागच तुम्हाला म्हटली होती की मी तुमच्यासाठी वकील बघून ठेवलाय, कुठे वकील सांग ना मला. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे तन्वी म्हणते की हो मी तुमच्यासाठी वकील बघून ठेवलेला आहे, मी तुम्हाला फक्त 8 दिवसात बाहेर काढेल, पण तुम्ही त्या बदल्यात माझी मदत करायची आहे. त्यावेळेस बघा इथे नागराज म्हणतो की काय डोक्यात काय चालू आहे तुझ्या? त्यावेळेस ती म्हणते की आता एकच होऊ शकतं की ते म्हणजे अर्जुन सायलीला कायमचं संपवायचं. आणि प्रेक्षकांनो यावेळेस बघा कायमचं संपवायचं असं म्हटल्यानंतर इथे महिपतच्या डोक्यात तर काही चलतच नाही. आणि त्यावेळेस नागराज म्हणतो की एवढं सोपी गोष्ट नाही त्याला संपवणं. पण त्यावेळेस बघा इथे प्रिया म्हणते की सोपी गोष्ट नाही, पण तुम्ही जर मनात आणलं तर काहीही अवघड नाही. मग यावेळेस महिपत म्हणतो की पण बबले आम्ही मनात आणायचंच का? असं म्हटल्यावर बघा प्रिया म्हणते की तुमच्या हातात दुसरं काहीच नाही, कारण मी एकटीच बाहेरून तुमची मदत करू शकते आणि तुम्हाला जेलमधून बाहेर काढू शकते. आता प्रेक्षकांनो सुभेदारांच्या घरी बघा ठरल्याप्रमाणे सचिनचा ड्रामा चालू होतो. आणि त्यावेळेस तो म्हणतो की मी आता तुमचा एक पैसाही घेणार नाही, आणि अस्मिता मी माझं लोन पाहिजे तसं फेडल, पण मी तुमचा 1 रुपया देखील घेणार नाही. असं म्हणून तो रागाने तिथून निघून जातो. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे अस्मिताला तिची चूक कळून येते आणि तेव्हा ती म्हणते की डॅड मला असं काहीही बोलायचं नव्हतं किंवा आम्ही तुमचा पाठलाग वगैरे काही करत नाही, पण मला माझं अकाउंट ॲक्टिव्ह व्हावं असं मला वाटलं, म्हणून मी तुमच्याशी असं बोलले, पण प्लीज बाबा खरंच सॉरी मला माफ करा. असं म्हणून इथे अस्मिता डॅडची माफी मागते. पण त्यावेळेस बघा डॅड तिच्याशी काही बोलण्यात तयार नसतात. आणि त्यावेळेस मग सायली म्हणते की अस्मिताताई तुम्ही बाबांचा पॅटलाग करत व्हिडिओ काढलात. त्यावेळेस बघा इथे अस्मिता म्हणते की माझ्या डोक्यात असं काही नव्हतं, सॉरी बाबा. असं म्हटल्यानंतर बघा सायली इथे अस्मिताच्या जवळ येत अस्मिताला म्हणते की अस्मिताताई एकाची पाठराखण करण्याच्या नादात तुम्ही घरातली नाती तोडू नका. असं म्हटल्यावर आणि त्यावेळेस ती म्हणते की आणि कोणावरही डोळे झाकून विश्वास ठेवू नका. असं म्हटल्यावर बघा अस्मिता तेथून निघून जाते. आणि त्यावेळेस सायली बाबांची समजूत काढून बाबांना म्हणते की मला तर वाटतंय हे सर्व जे काही आहे ते सचिनने केलं असेल, आणि तो व्हिडिओ देखील सचिननेच काढला असेल, आणि अस्मिताताईच्या डोक्यात सर्व काही भरून दिलं असेल. आणि बाबा तुम्ही आता असं अजिबात काळजी करू नका, कारण अशा केलेल्या गोष्टींमुळंच सचिनचं खरं रूप जे आहे ते आपल्या अस्मिताताई समोर येणार आहे. प्रेक्षकांनो तेवढ्यातच बघा अश्विन तन्वी असं करून आरडाओरडा करून बाहेर येतो. आणि त्यावेळेस इथे मम्माला आणि डॅडला विचारतो की मम्मा डॅड तन्वी कुठे? त्यावेळेस इथे मम्मा म्हणते की अरे ती सकाळपासून बाहेर गेलेली आहे, आम्हाला तिने काही सांगूनच नाही, आणि तुझी बायको आम्हाला कधी काय सांगून जाते. मग त्यावेळेस डॅड म्हणतात की काय तुलाही नाही का सांगून गेली? त्यावेळेस अश्विन म्हणतो की नाही ती मलाही काही सांगून गेलेली नाही. आता प्रेक्षकांनो तन्वीला ते महिपत म्हणतो की तू तर साक्षीच्या पार्टीत होती, तू तर म्हटली कोणाचा जीव घ्यायचा नाही, बंदूक उचलायची नाही आणि काहीही करायचं नाही, जे काम शांततेने होतं ते दहशतीने करायचं नाही. असं म्हटल्यावर प्रेक्षकांनो प्रिया म्हणते बघा ते सर्व गेलं कचऱ्याच्या डब्यात, मला आता काहीही करून सायली आणि अर्जुनला मारायचं आहे.
कारण आता जर अर्जुन सायली जिवंत राहिले ना तर मी मेले म्हणून समजा. कारण आता ते सुभेदार आणि किल्लेदार यांना जर काही माहीत झालं तर ते दोघेही मला रस्त्यावर काढतील आणि मग माझे हाल जे आहे ते कुत्रंही खाणार नाही. असं म्हटल्यावर प्रेक्षकांना नागराज म्हणतो की तुला काय हा खेळ वाटला का प्रिया? अर्जुन सारख्या वकिलाला उडवणं हे काही सोपं काम नाही. मग त्यावेळेस बघा प्रिया म्हणते की हो मला माहिती आहे ते सोपं काम नाही, पण तुम्ही दोघांनी मनात आणलं तर तुम्ही काहीही करू शकता. आणि त्यावेळेस बघा इथे महिपत म्हणतो काय ग ए बबले, आम्ही का मनात आणायचं असं? त्यावेळेस बबली म्हणते की तुम्ही जर माझी मदत केली तर तुम्हाला मी जेलमधून बाहेर काढू शकते. आणि त्यावेळेस बघा इथे नागराज म्हणतो की तू आमच्यासाठी वकील बघणार होतीस ना? त्यावेळेस इथे तन्वी म्हणते की मी तुमच्यासाठी वकील बघितला आहे आणि तुम्हाला जर त्याच्याशी बोलावायचं वाटत असेल तर मी आत्ताच्या आत्ता जाऊन त्या वकिलाला तुमच्यासमोर उभं करू शकते. असं म्हटल्यावर प्रेक्षकांनो नागराज म्हणतो की प्रिया तू आम्हाला उद्या बाहेर काढशील, परवा आम्ही अर्जुन सायलीला मारण्याची तयारी देखील करू, पण तेरवा तर तू आम्हाला विसरूनच जाशील ना? आमच्याकडे येण्याची वाटही तुला विसरून जाशील आणि सायली अर्जुन मेल्यानंतर तुझा रस्ता तर पूर्णपणे मोकळाच होईल. मग तू आमच्याकडे कशाला फिरकशील? त्यावेळेस बघा प्रिया म्हणते की पण एक गोष्ट तुम्ही विसरताय, तुम्हाला माझ्याशिवाय कोणीच बाहेर काढू शकत नाही. प्रेक्षकांनो यावेळेस मग महिपत आणि नागराज एकमेकांना खुणवतात. आपण जर आता तिघंजण एकत्र राहिलो तर आपल्या तिघांचाही फायदा आहे, अशी प्रिया इथे महिपत आणि नागराजला सांगत असते. आणि प्रेक्षकांनो तेव्हा मग महिपत आणि नागराज दोघेही अर्जुन सायलीला मारण्यासाठी सज्ज होतात. आता प्रेक्षकांनो इकडे मम्मा जी आहे ती अश्विनला विचारते की काय झालं, काय आहे का कुठे तन्वी? त्या म्हणजे तुला ती सांगून गेलेली नाही आहे का? यावेळेस बघा तो म्हणतो की नाही तिने मला सांगून गेलेली नाही. तेव्हा अर्जुन म्हणतो की मग ठीक आहे कॉल करून विचार. मग त्यावेळेस अश्विन म्हणतो की हो मी तिला कॉलही ट्राय केला परंतु ती माझा कॉल रिसीव्ह करत नाही. प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर तर इथे कल्पना म्हणते की काय काही काम होतं का? त्यावेळेस इथे अश्विन म्हणतो की नाही काम असं काही नव्हतं, पण मी हॉस्पिटलला जातोय आणि जाता जाता ती भेटली म्हणजे चांगलं होईल म्हणूनच, बाकी असं काम वगैरे काही नव्हतं. आता प्रेक्षकांनो बघा तेवढ्यातच तो विमलला म्हणतो की विमल ताई माझा डब्बा देता का? असं म्हटल्यानंतर विमल डब्बा आणायला जाते. तेवढ्यातच बघा प्रेक्षकांनो इथे प्रियाचा कॉल अश्विनला येतो आणि त्यावेळेस अश्विन म्हणतो की काय अगं तर मी कुठेच सकाळपासून काही सांगूनही गेलेली नाही आहेस तू मला, काय झालं आणि माझा कॉलही रिसीव्ह करत नाहीस. त्यावेळेस बघा इथे प्रिया म्हणते की सॉरी खरंच सॉरी अश्विन, पण अरे अचानक माझी जी मैत्रीण नाही का सारिका तिची तब्येत बिघडली आणि तिच्या घरी कोण नसतं रे म्हणून मी तिच्याकडे आली आहे. त्यावेळेस इथे अश्विन म्हणतो की बरं ठीक आहे अगं सांगून तरी जायचं. मग त्यावेळेस प्रिया म्हणते की अरे तुम्ही सकाळी सगळे झोपेत होता आणि म्हणूनच मी तुम्हाला डिस्टर्ब केलं नाही. मग त्यावेळेस बघा इथे अश्विन म्हणतो की बरं ठीक आहे मी तुला मेडिसिन लिहून देतो. आणि त्यावेळेस इथे प्रिया म्हणते की नाही नको मेडिसिन नको, आम्ही आत्ताच फॅमिली डॉक्टरकडे जाऊन आलोय आणि तिच्या घरी निघालोय, त्यामुळे तू आईला सांग की आम्ही दुपारपर्यंत घरी येणार नाही कारण मला तिच्यासोबत थोडासा टाईम घालवायचा आहे. प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे अश्विन म्हणतो की बरं ठीक आहे तू जा, मी सांगतो आईला, पण कॉल रिसीव्ह करत जा आणि सायलेंटवर ठेवू नको. मग त्यावेळेस प्रेक्षकांनो बघा प्रिया म्हणते की बरं ठीक आहे आणि तुला नंतर कॉल करते. असं म्हणून प्रेक्षकांनो ती कॉल कट करते. आता इथे कॉल कट झाल्यानंतर आणि त्यावेळेस मग कल्पना अश्विनला विचारते काय रे काय झालं, कुठे आहे तन्वी? असं विचारल्यानंतर अश्विन म्हणतो की अरे तिची जी मैत्रीण आहे ना तिची तब्येत खराब झालेली आहे आणि त्यामुळे ती तिकडंच गेली आणि तिने सांगितलंय की मी दुपारपर्यंत घरी येईल. प्रेक्षकांनो असं म्हटल्यानंतर बघा अर्जुन लगेच म्हणतो कोणती फ्रेंड? ती नाईट पार्टीला तिच्या संग गेली होती ती आली का? तिचा इथे प्रिया स्वतःचा नेकलेस घेऊन तिला आजारी आहे म्हणून द्यायला गेली ती का? असं म्हटल्यानंतर बघा अश्विन म्हणतो की दादा एवढे टोमणे मारायची काही गरज नाही आणि आता तन्वी पहिल्यापेक्षा खूप बदलली आहे. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो तो म्हणतो की बरं ठीक आहे मला जायला उशीर होतोय मी निघतो. असं म्हणून तो हॉस्पिटलला जाण्यासाठी निघतो. प्रेक्षकांनो तो गेल्यानंतर बघा प्रताप म्हणतात की अश्विन किती दिवस तन्वीवर आंधळा विश्वास ठेवणार आहे आणि त्यामुळेच ती त्याचा गैरफायदा घेत आहे. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो सायली म्हणते की मला तर अजूनही विश्वास बसत नाही की ती खरंच तिच्या मैत्रिणीला भेटायला गेलेली असेल. मला तर वाटतंय तिनं काहीतरी खोटंच बोललेलं आहे. त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो हे सगळं झाल्यानंतर अर्जुन सायलीला म्हणतो की बरं ठीक आहे चल आवर पटापट आपल्याला हॉस्पिटलला जाऊन यायचं आहे. आणि त्यावेळेस तिला न कळत लगेचच तो तिला सायलीला उचलून घेतो आणि तेव्हा सायली म्हणते की अहो ठीक आहे माझ्या फक्त तळपायाला भाजले आणि मी मलम वगैरे लावलाय त्यामुळे डॉक्टरकडे जाण्याची काहीही गरज नाही. असं म्हटल्यानंतर बघा इथे अर्जुन काही ऐकत नाही आणि त्यावेळेस तिला उचलून घेण्यासाठी प्रयत्न करतो. पण तेव्हा कल्पना म्हणते की अगं सायली तो
प्रॅक्टिस करतोय की तू जेव्हा गरोदर राहशील तेव्हा तुला उचलून घेईल आणि अशीच तुझी काळजी घेत राहील. आणि प्रेक्षकांनो त्यावेळेस बघा डॅड म्हणतात की काय तुम्ही अजून आई बाबा होण्याचं मनावर घेतलं का नाही. कल्पना म्हणते की मला तर वाटलं आतापर्यंत तुम्ही मनावर देखील घेतलं असेल. आता प्रेक्षकांनो बघा इथे अर्जुन म्हणतो की काय आई बाबा तुम्ही कुठलाही विषय कुठेही घेऊन जाताय. आता प्रेक्षकांनो दुसरीकडे बघा प्रिया ही माझ्या मैत्रिणीकडे आली असं सांगून इथे वकिलाला भेटण्यासाठी आलेली असते आणि त्यावेळेस ती वकिलाला म्हणते की तुम्हाला नागराज किल्लेदार आणि महिपत शुक्रेची जामिनावर सुटका करायची आहे. त्यावेळेस बघा इथे तो वकील जो आहे तो म्हणतो की मी महिपत शुक्रेला जामिनावर सोडू शकतो परंतु नागराज किल्लेदारला नाही सोडू शकत कारण त्यांचे गुन्हे खूप मोठे आहेत. आणि त्यावेळेस बघा इथे प्रिया म्हणते की तुम्हाला काय करायचे ते मी सगळं सांगेन. तुम्हाला त्यांची दोघांची जरी वकिली करायची असली तरी तोंड बंद ठेवायचं आणि मी पैसे देते आणि म्हणूनच तुम्ही माझे काम करायचे आहे. मग त्यावेळेस बघा इथे वकील म्हणतो की म्हणजे मी त्यांना सोडायचं नाही. असं म्हटल्यानंतर प्रियाच्या डोक्यात काहीतरी जबरदस्त प्लॅन चालू असतो आणि त्यावेळेस तो जो काही प्लॅन आहे तो इथे वकिलाला ऐकवते. आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो वकील देखील त्या पैशासाठी तिचा जो प्लॅन आहे तो वर्कआउट करण्यासाठी तयार होतो. आता प्रेक्षकांनो इकडे दुसरीकडे बघा सचिन हा घरात एरझाऱ्या मारत असतो आणि तो अस्मिता येण्याची वाटच पाहत असतो. आणि तेवढ्यात बघा अस्मिता खूप चिडून आलेली असते आणि त्यावेळेस ती म्हणते की तूच माझ्या डोक्यामध्ये भरवलंस की डॅडनं माझा अकाउंट फ्रीज केलं आणि मलाच कळायला पाहिजे होते की डॅड त्यांच्या फायनान्शियल प्रॉब्लेमसाठी बँकेमध्ये जात असतात, त्यांच्या लोनसाठी ते बँकेमध्ये त्यांच्या एरझाऱ्या चालू असतात परंतु तू माझ्या डोक्यात भरल्यामुळे मी त्यांना उगाचच नको ते बोलले आणि त्यांच्यावर संशय घेतला. त्यावेळेस बघा इथे सचिन म्हणतो की काय मी तुझ्या डोक्यात भरवलं. त्यावेळेस अस्मिता म्हणते की हो तूच माझ्या डोक्यात भरवलंस आणि तुझ्याचमुळे मी त्यांच्या नजरेत आज पडलेली आहे. आणि त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो सचिन म्हणतो की दुसऱ्यांच्या बायका स्वतःच्या नवऱ्यासाठी काय काय करतात पण अस्मिता तू तुझ्या नवऱ्यासाठी एवढेही करू शकत नाहीस आणि आजपर्यंत तू माझे एवढे पैसे खर्चले पण मी तुला एकदाही विचारलेलं नाही आणि आज तू मला तुझे काय पैसे खर्चायला दिलेस तर मला आज तू ऐकून दाखवतेस. त्यावेळेस प्रेक्षकांनो इथे अस्मिता म्हणते की हो मी ऐकून दाखवते कारण तुझ्याचमुळे मला माझ्या घरच्यांसमोर मान खाली घालावी लागलेली आहे. आता प्रेक्षकांनो त्यावेळेस इथे सचिन अस्मिताला म्हणतो की तू बावळट आहेस पण खरंच तू खूप मूर्ख आहेस असं म्हणून रागाने बघा प्रेक्षकांनो तो तिथून बाहेर निघून जातो आणि त्यावेळेस अस्मिता एकटीच रूममध्ये रडत बसते. आता इकडे प्रेक्षकांनो बघा सायली ही तिच्या बेडरूममध्ये आलेली असते आणि त्यावेळेस अर्जुन हा विचारात गुंग असतो. मग त्यावेळेस सायली विचारते की का हो कसला विचार करताय. त्यावेळेस अर्जुन म्हणतो की आई बाबा आपल्याला आई बाबा बनण्यासाठी सांगतायत परंतु मग त्यावेळेस सायली म्हणते की काय हो तुम्हाला आई बाबा व्हायचं नाही आहे का. त्यावेळेस तुमची इच्छा नाही आहे का असं सायली म्हणते. आणि तेव्हा बघा इथे अर्जुन म्हणतो की मला बाबा व्हायचं म्हटलं की मनात भीती येते आणि मला असं वाटतं की मी माझ्या बाळावर पूर्ण आजी आई बाबा यांच्यासारखे संस्कार करू शकतो की नाही आणि त्यांनीच मला भीती वाटायला लागते. आता प्रेक्षकांनो सायली म्हणते की का हो मागं जेव्हा कधी बाबा व्हायचा विषय आला की तुम्ही खूप खुश होतात आणि माझ्या एवढाच तुम्हालाही बाबा बनायचा उल्हास होता मग आत्ताच असं का. मग त्यावेळेस बघा प्रेक्षकांनो इथे अर्जुन म्हणतो की मी अजून बाबा बनण्यासाठी पूर्णपणे तयार झालेलो नाही असं मला वाटतंय आणि मी बाळाची व्यवस्थितपणे काळजी घेईल की नाही हे मला माहिती नाही म्हणून जोपर्यंत माझ्या डोक्यामध्ये बाबा होण्याची भीती जात नाही तोपर्यंत मला बाबा बनायची इच्छा नाही असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो बघा सायली म्हणते की बरं ठीक आहे जोपर्यंत आपल्याला असं वाटत नाही की आपण पूर्ण जी मॉम डॅड सारखे बाळावर संस्कार करण्याच्या लायकीचे नाहीये तोपर्यंत आपण कोणताही निर्णय घेऊ नये आणि मीही तुमच्यावर कसलाही हट्ट करणार नाही किंवा कोणताही हट्ट धरणार नाही असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांना अर्जुन म्हणतो की खरंच सायली तू माझ्यावर चिडली नाही आहेस ना. असं म्हटल्यावर सायली म्हणते की मी अजिबात तुमच्यावर चिडलेली नाही आणि मलाही मान्य आहे की आपण बाळावर संस्कार करण्यामध्ये कमी पडू नये म्हणून आपण आत्ताच थोडासा गॅप ठेवलेला बरा. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो इथे अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे चला तर मग आता तू पहिलं आवरून घे आपण डॉक्टराकडे जाऊन येऊयात. त्यावेळेस बघा इथे सायली म्हणते की नको मी आईला घेऊन जाईन तुम्ही तन्वीच्या मागावर जा. असं म्हटल्यावर अर्जुन म्हणतो काय मी तिच्या मागावर जायचं. त्यावेळेस ती म्हणते की हो आपल्याला कळायलाच पाहिजे की प्रिया कुठं जाते कारण तिला तो नेकलेस दाखवून आपण तिला दुःख दिलेलं आहे आणि त्यावेळेस तिला दुखापत झालेल्या मांजरीसारखी ती पंजा काढणार हे मात्र नक्की आहे. त्यामुळे आपण तिच्यावर लक्ष ठेवून राहायलाच पाहिजे. ती काहीतरी करणार हे मात्र नक्की.
त्यावेळेस प्रेक्षकांनो बघा सायली म्हणते की ती काय करणार आता याचा काही अंदाज येत नाही, म्हणूनच तिच्यावर लक्ष ठेवून आपल्याला राहायला पाहिजे. प्रेक्षकांनो त्यावेळेस अर्जुन म्हणतो की बरं ठीक आहे, मी तिच्या मागावर जाईल, परंतु त्याआधी मला तुला हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं आहे आणि मलाच तुझ्याबरोबर यायचं आहे. आणि प्रेक्षकांनो इकडे बघा अस्मिता ही रडवेल्या चेहऱ्याने ते हॉलमध्ये येऊन बसते आणि त्यावेळेस सायली हिला सगळं पाहत असते आणि तेव्हा ती अस्मिताकडे येते आणि ती विचारते की अस्मिता ताई काय झाले, तुम्हाला काय झाले. असं म्हटल्यानंतर अस्मिता म्हणते की मी काय करू हेच समजत नाही. घरातल्यांना नवऱ्याची बाजू घेऊन बोलायला गेलं तर घरातले माझ्यावर चिडतात आणि घरातल्यांची बाजू घेऊन बोलायला गेलं तर नवरा माझ्यावर चिडते, माझी मधल्यामध्ये कोंडी झाली आहे. त्यावेळेस प्रेक्षकांनो सायली म्हणते की अस्मिताताई तुम्ही फक्त खरं कोण खोटं कोण याच्याकडे लक्ष द्या आणि कोण खरं बोलतंय कोण खोटं बोलतंय किंवा कोण तुमच्याशी कसं वागतंय हे फक्त बघा आणि डोळे झाकून तुम्ही कोणावरही विश्वास ठेवू नका किंवा आंधळं प्रेम करू नका. असं म्हटल्यानंतर अस्मिता म्हणते की स्वतःच्याच माणसांना कसलं खरं खोटं आलं किंवा आपल्याच माणसांबद्दल कसला मनात संशय आला. त्यावेळेस बघा सायली म्हणते की हेच तर चुकतंय, आपण आपली माणसं म्हणून डोळे झाकून विश्वास ठेवतो, परंतु तेच माणसं आपला विश्वासघात करतात, म्हणून डोळे झाकून किंवा आंधळ प्रेम कोणावरही करू नका. आता प्रेक्षकांनो सायलीच्या मनात विचार येतो की चला आता कमीत कमी अस्मिताताईच्या डोक्यात सचिनबद्दल प्रश्न तरी यायला लागले, म्हणजे आपण जे करतोय ते योग्य वळणावर आहे. असं म्हटल्यानंतर प्रेक्षकांनो अस्मिता ही टेन्शनमध्ये दिसते आणि ती काही बोलत नाही. आता प्रेक्षकांनो उद्याच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की नागराज आणि महिपत या दोघांचा प्लॅन झालेला आहे आणि सायली अर्जुनला कायमचं संपवायचं हे त्यांचा विचार पक्का ठरलेला आहे. त्यावेळेस बघा इथे अर्जुन सायली गाडीमधून जाताना त्यांचा ॲक्सिडेंट होतो, हे डिटेलमध्ये आपण उद्याच्या भागामध्ये पाहणार आहोत. प्रेक्षकांनो आजचा भाग आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि ठरलं तर मग या मालिकेची जबरदस्त ट्विस्ट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.